नमस्कार प्रेक्षकांनो. तर मालिकेमध्ये काही खतरनाक ट्विस्ट बघायला मिळणार आहे. फायनली 3 वर्षानंतर तो क्षण आलेला आहे जेव्हा त्या प्रियाचं भांडं फुटणार आहे. सगळ्यांना हे तर कळून चुकणारच आहे की प्रिया खरी तन्वी नाहीये, पण सायली खरी तन्वी असल्याचं सुद्धा सगळ्यांना कळणार आहे. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, काय काय घडणार आहे, सगळं डिटेलमध्ये बघूया. तर आपण पाहतो की रविराजने आता घरी परत जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा प्रतिमा बोलते, अहो रविराज भाऊजी थांबा ना, अहो अजून आमचा पाहुणचार बाकी आहे. आणि तसं पण प्रतिमाताईंची तब्येत अजून बरी नाही झालेली, त्यांना थोडे दिवस अजून इथे राहू द्या ना, त्यांची काळजी घेऊ द्या आम्हाला. तेव्हा रविराज बोलतात, नाही नाही, जेव्हा खरंच गरज होती ना तेव्हा तुम्ही आमचा खूप चांगल्या पद्धतीने पाहुणचार केला, पण आता आम्हाला जाऊ द्या प्लीज, आता अडवू नका. आणि तोच तिथे तन्वी येते आणि बोलते, आई अगं अजून तू आजारी आहेस, मला तुझी काळजी घेऊ दे, अगं थांब ना प्लीज, जाऊ नकोस. आणि तेवढंच वरून सायली अर्जुन येतात. अर्जुन आता जोरातच ओरडतो, तन्वी अजून तुझी नाटकं सुरूच आहेत का? आणि तुला जर आत्यांची एवढी काळजी वाटते तर रक्त द्यायला का आली नाहीस? 1.5 तास तू कुठे भटकत होतीस सांग ना, बोल प्रिया बोल. आणि अशा प्रकारे अर्जुन पहिल्यांदाच प्रियाला तन्वी नाही तर प्रिया असा उल्लेख करतो. आणि अर्जुनच्या तोंडून प्रिया हे नाव ऐकता सगळेच गोंधळून जातात. प्रताप बोलतो, अर्जुन अरे हे काय बोलतोयस तू, तू तिला प्रिया का हाक मारतोयस, ती तर तन्वी आहे ना. तेव्हा अर्जुन बोलतो, डॅड सगळ्यांना सगळं कळणार आहे. असं म्हणतच दोघेही खाली येतात. अर्जुनच्या हातामध्ये कसला तरी एन्व्हलप असतो आणि ते पाहून तर या प्रियाची अशी काय फाटलेली असते की भर उन्हाळ्यामध्ये तिचा टपाटप घाम पडत असतो. अर्जुन तिला पाहतो आणि बोलतो, प्रिया अगं आत्ताच कुठे घाबरली आहेस, आत्ता कुठे पिक्चर सुरू झालाय. आणि सिनियर, आज मला तुझा सगळ्यात मोठा गैरसमज दूर करायचा आहे. ही तुझी तन्वी नाहीये, ही तर प्रिया आहे. ही 1 नंबरची फ्रॉड मुलगी आहे जिने तन्वी बनून आपल्या घरामध्ये म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश केलाय. हे ऐकून तर प्रियाचं डोकंच फिरतं. ती जोरातच ओरडते, अर्जुन हे काय बोलतोयस तू, उगाच वाटेल ते बरळू नकोस, उगाच माझ्यावर वाटेल ते आरोप करू नकोस. तेव्हा सायली बोलते, कसं आहे ना प्रिया, आम्ही वाटेल ते आरोप करत नाही आहोत आणि आम्हाला वाटेल ते आरोप करण्याची सवय नाहीये तुझ्यासारखी, आमच्याकडे पुरावे आहेत. अहो पुरावे दाखवा. तेव्हा अर्जुन बोलतो, सायली हे घे, तू सगळ्यांना दाखव. आणि मग काय, सायली सगळ्यांना ते DNA रिपोर्ट्स दाखवते आणि बोलते, काका तुम्ही स्वतःच वाचा, हे तुमच्या आणि प्रियाच्या DNA टेस्टचे रिपोर्ट्स आहेत. खरं तर ज्या दिवशी प्रियाने प्रतिमा त्यांना रक्त दिलं नव्हतं ना, त्याच दिवशी आम्हाला खूप मोठा संशय आला होता की नक्की हे सगळं काय घडतंय. एक मुलगी आपल्या आईला रक्त का देत नाहीये. आणि प्रियाचं रक्त मिळवण्यासाठी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्पचा बनाव रचला. हा सगळा आमच्या स्ट्रॅटर्जीचा एक भाग होता. खरं तर या प्रियाने तेव्हा सुद्धा रक्त चेंज करण्याचा निर्णय घेतला, पण आम्ही ऑलरेडी सगळं डिजिटल करून ठेवल्यामुळे तिला काहीच करता आलं नाही. त्यानंतर आम्हाला तिचा रक्तगट कळाला, तो होता AB पॉझिटिव्ह. आणि मग आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तन्वी किल्लेदार ही रविराज किल्लेदारची मुलगी असणं अशक्य आहे, बायोलॉजिकली हे इम्पॉसिबल आहे. आणि म्हणूनच त्यामुळे आम्ही एक पाऊल पुढे उचललं, तेच म्हणजे DNA टेस्ट. आणि त्यात रविराज काकांचं ब्लडसुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल होतं आणि प्रियाचं सुद्धा, त्यामुळे DNA टेस्ट करणं खूप सोपं गेलं. आणि हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते, तिचा चेहरा पांढरा फट्टक पडतो. रविराज थरथरत्या हाताने तो एन्व्हलप उघडतात आणि रिपोर्ट वाचू लागतात. रिपोर्ट वाचत असताना त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि अचानक त्यांच्या हातातून कागद खाली पडतो. प्रतिभा बोलते, अहो काय झालं, त्यात काय लिहिलंय सांगा ना. रविराज आता हुंदके देत देत तुटक आवाजामध्ये रडू लागतात, 0% मॅच, ही आपली मुलगी नाहीये प्रतिमा. आणि हे सगळं ऐकून तर प्रतिमाला चक्करच येऊ लागते. प्रताप बोलतो, बाप रे हे सगळं किती भयंकर आहे, म्हणजे इतके दिवस ही मुलगी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत होती आणि आपल्याला पत्ताही लागला नाही. तेव्हा कल्पना बोलते, खरंच केवढा मोठा धोका आहे हा, एका अनोळखी मुलीला आपण इतके दिवस घरात ठेवलं. आणि मग काही प्रिया पुन्हा नाटक करायला सुरुवात करते. ती बोलते, आई या रिपोर्ट्सवरती प्लीज कोणीही विश्वास ठेवू नका, अर्जुन मला घराबाहेर काढण्यासाठी हे खोटे रिपोर्ट्स घेऊन आलाय. बाबा हो मी तुमचीच तन्वी आहे, आई अगं तू तरी सांग ना त्यांना. पण प्रतिमाचं डोकं पूर्णपणे फिरलेलं असतं. ते डोळे पुसते आणि अत्यंत संतापाने प्रियाजवळ येते आणि बोलते, खबरदार खबरदार, जर मला आई म्हणालीस तर मी तुझी आई नाहीये. पण इतकंच नाही प्रेक्षकांनो, एक सणसणीत चपराक ती प्रियाच्या गालावरती मारते आणि बोलते, प्रिया माझ्या लेकीच्या नावावरती तू माझ्या मातृत्वाशी खेळलीस, एका आईच्या भावनांचा बाजार मांडलास तू. माझ्या तन्वीच्या प्रेमासाठी मी वेड्यासारखी तडफडत होते आणि तू माझ्या डोळ्यांसमोर नाटक करत होतीस, निर्लज्ज, अगं तुला लाज कशी वाटली नाही. प्रिया मात्र जोरजोरात ओरडत असते, बाबा ओ बाबा तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा. पण रविराज ते तर अत्यंत चिडलेले असतात. त्यांचा सुद्धा राग अनावर झाल्यामुळे तिच्या दुसऱ्या गालावरती सणसणीत कानाखाली ठेवून देतात.
आणि बोलतात, माझ्याच पैशावर माजलीस, माझ्या घरात घुसून माझ्या कुटुंबाला फसवत राहिलीस. एका बापाच्या हृदयाशी खेळण्याची हिंमत कशी झाली हो तुझी? अर्जुन, सायली, खरंच आज तुम्ही माझे डोळे उघडले, नाहीतर या सापाचं मी जन्मभर पोषण करत राहिलो असतो. तेवढ्यातच पूर्णाजी बोलते, रविराज, आता एक क्षणसुद्धा या नागिनीला माझ्या घरामध्ये उभं राहू देऊ नकोस. जिने सुभेदारांच्या घराण्याला फसवण्याची हिंमत केली तिची जागा रस्त्यावर आहे, माझ्या घरात नाही. हकलून द्या तिला आत्ताच्या आत्ता. प्रिया मात्र जोरजोरात किंचाळत असते, रडत असते, बाबा मला माफ करा, मला घराबाहेर काढू नका, तुमच्याशिवाय माझं या जगामध्ये दुसरं कोणीच नाही आहे, मी कुठे जाऊ, कुठे राहू, प्लीज मला घराबाहेर काढू नका. पण हे सगळं होत असताना अजून या अश्विनचा पत्ताच नसतो. त्याला यातलं काहीच माहीत नसतं, तो आपला हॉस्पिटलला गेलेला असतो. तेव्हा रविराज बोलतात, प्रिया, उगाच मला बाबा म्हणू नकोस. तुझी ही नाटकी ना जरा बंद कर, मी तुझा बाबा नाही आहे आणि पुन्हा कधी या सुभेदारांच्या पायरीवरती सुद्धा पाऊल ठेवायचं नाही. आणि जर पाऊल ठेवलंस तर याद राख, पोलिसांच्या हवाली करेन मी तुला. असं म्हणतच प्रतिमा, रविराज दोघेही तिची हकलपट्टी करत असतात. पण प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये सायली आता मध्ये पडते. ती बोलते, 1 मिनिट रविराज काका, प्रतिमा त्या, 1 मिनिट, प्रियाला असं घराबाहेर काढू नका. आणि सायलीचं हे विधान ऐकून सगळे शॉक झालेले असतात. अर्जुन बोलतो, सायली अगं हे काय बोलतेस तू? नाही म्हणजे आपण इतकी खाटाटोप केली, प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आणि आता तू म्हणतेस की प्रियाला घराबाहेर काढायचं नाही. तेव्हा पूर्णाजी बोलते, पण मला असं वाटतंय सायली जे काय करते ती विचार करूनच करते, विचार केल्याशिवाय ती कधीच काय पाऊल उचलत नाही, हो ना सायली? तेव्हा सायली बोलते, हो. तुम्हाला एक गोष्ट का लक्षात येत नाही आहे, प्रिया जर आता जेलमध्ये गेली तर खरी तन्वी कोण आहे हे कधीच कळणार नाही आणि प्रतिमात्या आणि रविराज काकांना त्यांची खरी तन्वी ही कधीच मिळणार नाही. तुम्ही एकदा विचार करा की प्रियाकडे या सगळ्या वस्तू कुठून आल्या, ज्या तिच्या नसून खऱ्या तन्वीच्या होत्या. तिच्याकडे जर तिच्या वस्तू असतील मग तिला हे सुद्धा माहिती असणार आहे की खरी तन्वी कोण आहे. आणि आत्ता जर आपण तिला जेलमध्ये पाठवलं तर याबद्दल आपल्याला कधीच माहिती पडणार नाही. प्रिया बोल, बोल खरी तन्वी कोण आहे? आणि असं पण तुझी आता सगळीकडून वाट लागली आहे, वाचण्याचे तर काही चान्सेस उरलेले नाही आहेत. पण आता जर तू खऱ्या तन्वीचं नाव सांगितलंस ना तर आम्ही तुला पोलिसात देणार नाही. बघ आता तुझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, तुला काय करायचं आहे? तुला तुझं संपूर्ण आयुष्य कोठडीमध्ये घालवायचं आहे का सत्य सांगून बाजूला व्हायचं आहे? हे सगळं ऐकून तर प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं. प्रिया अगं कसला इतका विचार करतेयस? कारण प्रिया काहीच बोलायला तयार नसते. सायली बोलते, प्रिया विचार करू नकोस, जे सत्य आहे ते सांगून टाक, नाहीतर आयुष्यभर तुला पस्तावा करावा लागेल. प्रिया आता विचार करते, काय करू, यांना सत्य सांगू का? तसंही नाग्या, महिपत हे सडतायत जेलमध्ये, मला सुद्धा त्यांच्याबरोबर जाऊन सडायचं नाही आहे, मला तसं आयुष्य जगायचं नाही आहे. किमान मी जर इकडून बाहेर पडले तर दुसरं काहीतरी करेन, पण जेल नको. हा सगळा विचार करते बोलते, ठीक आहे, मला जेलमध्ये टांगू नका, मी तुम्हाला सत्य सांगायला तयार आहे की खरी तन्वी कोण आहे. प्रतिमा बोलते, प्रिया प्रिया सांग, प्रिया सांग, माझी खरी तन्वी कोण आहे? माझे कान आसुसलेत माझ्या तन्वीचं सत्य जाणून घेण्यासाठी. तेव्हा प्रिया बोलते, हो, तुमची खरी तन्वी कोण आहे ते मला माहिती आहे. ती जिवंत आहे आणि सध्या ती इथेच आहे, याच घरात आहे, रोज तुम्ही तिला बघताय. प्रतिमा बोलते, तू काय बोलतेस प्रिया? तेव्हा प्रिया बोलते, हो, सायलीकडे बोट करत बोलते, सायलीच खरी तन्वी आहे आणि म्हणूनच तिचा आणि तुमचा रक्तगट मॅच झाला. तिच्या सगळ्या सवयी तुमच्याशी मॅच होतात. का? कारण ती तुमची खरी बायोलॉजिकल डॉटर आहे. सगळ्यांनाच खूप मोठा शॉक बसलेला असतो. अर्जुन बोलतो, प्रिया पण हे सगळे पुरावे तुझ्याकडून कुठून आले? प्रिया बोलते, खरं तर या सगळ्यासाठी मी सायलीचं गाठोडं चोरलं होतं आणि या घरामध्ये मला नागराज आणि महिपत या दोघांनी मिळून पेरलंय. फक्त पैशासाठी, संपत्तीसाठी, अधिकारासाठी. मी सुद्धा हे सगळं पैशासाठीच केलंय. पण आता मला पैसा नकोय, मला फक्त जाऊ द्या, मला पोलिसात तेवढं देऊ नका. आणि अशा प्रकारे जाता जाता प्रियाने खूप मोठा खुलासा केलेला असतो. सगळे स्तब्ध झालेले असतात. सगळ्यांनाच कळून चुकलेलं असतं की सायली ही खरी तन्वी आहे. आणि आता प्रतिमा आणि रविराजची जी काही रिॲक्शन असणार आहे, पूर्णाईंची काय रिॲक्शन असणार आहे, सगळ्यांची रिॲक्शन आता बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.